नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय गावरान पद्धतीने अगदी झणझणीत स्वादिष्ट असा चिकन रस्सा। यापूर्वी मी चिकन करी आणि चिकन सूप हे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहे। या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ सुद्धा शिकायला मिळतील। तर इथं गावरान पद्धतीने चिकन रस्सा कसा बनवायचा ते आपण बघतोय। मस्त असा झणझणीत आणि स्वादिष्ट होतो, बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटते असा चिकन रस्सा। यापूर्वी तुम्ही असा चमचमीत आणि स्वादिष्ट चिकन रस्सा कधी खाल्ला नसेल, नाही तर तुम्ही काय खाल्लं, तर मग असा चिकन रस्सा आपण बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करा। चला तर मग आपण असा गावरान पद्धतीचा झणझणीत कट असा चिकन रस्सा बनवायला सुरुवात करूया। बघताच क्षणी तुमच्या तोंडाला पाणी असा चिकन रस्सा आपण बनवायला सुरुवात करूया। गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी पाव किलो चिकन घेतलं आहे। 2-3 वेळा मी हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे। एक बारीक केलेला कांदा, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहे, अर्धा इंच इतकं आलं आणि वाटण्यासाठी आपल्याला कांदा लागेल। हा स्लाइस केलेला मी एक मोठा कांदा घेतला आहे। बारीक केलेले एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे, खूप सारी कोथिंबीर आहे, एक तमालपत्र आहे, एक चक्री फूल, 7 ते 8 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, खोबऱ्याचे काप, अर्धा टीस्पून धने, 4 ते 5 वाळलेल्या लाल मिरच्या, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आहे। आता सर्वप्रथम आपल्याला या चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचे आहे। इथं मी थोडं मीठ घालून घेते चिकनवरती आणि थोडीशी हळद। आता याला मी हाताने व्यवस्थित असं लावून घेते। हे बघा, मी इथं हळद मिठाने व्यवस्थित चिकनला हाताने चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे मस्त होते चिकन हे आपलं। आता 15 ते 20 मिनटं यावर झाकण ठेवून आपल्याला हे असंच बाजूला ठेवायचं आहे आणि तोवर आपल्याला हा वाटणाचा मसाला भाजून घ्यायचा आहे। इकडे मी तवा गॅसवर व्यवस्थित गरम करून घेतला। आता त्यावर आपल्याला हा वाटणाचा कांदा घालायचा आहे, जो मी असा स्लाइस करून घेतला होता, आणि यावर थोड्या प्रमाणात तेल घालते, अगदी थोडंसं आहे, आणि कांद्याला हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे। आता हा कांदा गोल्डन रंगावर भाजून घेतला आहे। आता याला काढून घेऊया। मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच काढते हे। यानंतर खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे, असं हे वेगवेगळं भाजून घ्यायचं, कारण मग ते व्यवस्थित भाजले जाते। एकाच वेळेत तुम्ही सगळं भाजायला घेसाल तर ते नीट भाजल्या जात नाही। इथं मी असं सेपरेट भाजून घेते। आता हे खोबरं मी गोल्डन रंगावर भाजून घेतलं आहे। आता याला सुद्धा काढून घेते। आता यावर धने भाजून घ्यायचे, फक्त अर्ध्या मिनिटासाठीच हे धने भाजून घ्यायचे आहे आणि लगेच काढून घ्यायचे। आणि इथं हे वाळलेल्या मिरच्या आहेत लाल, यासुद्धा मी भाजून घेते। यावरती थोडं तेल घालून घ्यायचं आणि मिरच्या व्यवस्थित भाजल्या तर काढून घेते। आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी भाजलेल्या मिरच्या, भाजलेलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच इतकं आलं, लसणाच्या पाकळ्या, धने, जिरं, चक्री फूल, काळी मिरी, लवंग हे सगळं टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यात। आता याचं आपल्याला वाटण करायचं आहे। सगळ्यात अगोदर गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। तेल हलकंसं गरम झालं, त्यामध्ये तमालपत्र घालून घेते। बारीक चिरलेला हा एक कांदा आहे, हा यामध्ये घालून घेऊया, परतून घ्यायचा आहे। इथं 2 ते 3 मिनटं हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊया। कांदा हा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। आता यामध्ये बारीक केलेलं टोमॅटो घालूया आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून इथं चवीप्रमाणे मीठ घालते। टोमॅटो हा मऊ शिजून घेऊया।
बघा टोमॅटो मऊ शिजला आहे। आता यामध्ये जे वाटण केलं ते घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे हा एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे आणि हळद घालून घ्यायची आहे। तुम्ही चिकन मसाला ऐवजी गरम मसाला घातला तरी काही हरकत नाही। वाळलेल्या लाल मिरच्याची चव या गावरान चिकनच्या रस्स्यामध्ये खूप छान लागते। आता हा मसाला तेलामध्ये 5 मिनिटे परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। आता 5 मिनिटे हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतला आहे आणि याला तेल पण सुटलं आहे। आता इथं मिक्सरचं भांडं थोडं धुवून मी पाणी घालते आणि आता इथे 15 ते 20 मिनिटं झाले आहे आणि चिकन व्यवस्थित मुरलं आहे हळद आणि मिठामध्ये, म्हणजे चवदार लागते हे चिकन असं मुरत ठेवल्याने। आता हे यामध्ये घालून घ्यायचे आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये हे चिकन। आणि अगोदरच पाणी टाकायची गडबड करायची नाही। आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटे तर एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे यालाच पाणी सुटते। ते पाणी आटलं की नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। मी नंतर यामध्ये गरम पाणी करून घालणार आहे। आता 5 मिनिटं मस्त वाफ काढून घ्यायची याला। आता इथे 5-6 मिनिटं झाली आहे। झाकण उघडून बघायचं। 5 मिनिटे मी हे चिकन मसाल्यामध्ये शिजून घेतलं आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा आटून घेतलं आहे। आता इथे पातेल्यात मी 1.5 ग्लास पाणी गरम केलं आहे। आता हे यामध्ये घालायचं। गरम पाण्याने चिकन लवकर शिजते आणि रश्श्याला तरीसुद्धा छान येते। आता झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटं हे चिकन व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। आता इथे जवळपास 15 ते मिनिटं झाले आहे। गॅस करायचा आहे बंद आणि झाकण उघडून बघूया। बघा काय मस्त तरी आली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असा कट रस्सा झाला आहे आणि सुवासही मस्त येतो। बघा याला तवंगही सुद्धा आला आहे। तर इथं गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा बनवून तयार आहे आणि यातील चिकनही व्यवस्थित असं शिजलं आहे। तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा इथे आपला गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा बनवून तयार आहे आणि मी आता याला बाउलमध्ये काढून घेतले, म्हणून याचा तवंग खाली बसला आहे। 5 मिनिटांनंतर असा बाजूला ठेवला की हा आपोआप वर येते तवंग, याला तरी पण सुद्धा दिसते। तर असा गावरान पद्धतीने चिकन रस्सा आपण इथे बनवलेला आहे। मस्त असा चमचमीत आणि झणझणीत झाला आहे। तर तुम्ही सुद्धा हा गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा बनवून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।